मनुष्याच्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जात असतात. काही क्षण ते एकमेकांसोबत घालवतात, तर काही कायमच्या आठवणी राहून जातात. पण एक गोष्ट अशी असते, जी काळ बदलला, वय बदललं, परिस्थिती बदलली, तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम जिवंत राहतं. आणि ती म्हणजे पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमात शब्दापेक्षा भावना जास्त असतात, भेटींपेक्षा प्रतीक्षा जास्त असते आणि वास्तवापेक्षा स्वप्न अधिक असतात. तर आज आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकर लिखित पहिलं प्रेम या सुंदर पुस्तकातील कथा. धडा पहिला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशानं जणू आपल्या मनात साठवलेलं सगळे ढग एकाच वेळी पृथ्वीवर उतरवले होते. वाऱ्याच्या जोरदार झोतांमुळे झाडांची टोकं इकडून तिकडे हेलकावत होती. छपरांवरून वाहणारं पाणी एखाद्या खोडकर मुलांच्या गर्दीसारखं धावत होतं. मी गॅलरीत उभा राहून हा सगळा खेळ पाहत होतो. पण माझं लक्ष त्या पावसात नव्हतं. आज बाबासाहेब येणार होते. माझ्या आयुष्यात त्यांनी खूप मोठी जागा मिळवली होती. फक्त एक यशस्वी वकील म्हणून नाही, तर कठीण वेळी हात धरून उभं करणारे मार्गदर्शक म्हणून. पहिल्यांदा केस हरलो तेव्हा माझं सगळं जगच संपल्यासारखं वाटलं होतं. पण त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलं होतं की जीवन म्हणजे वादळातून होडी हाकारणं असतं. ते वाक्य आयुष्यभर मनात कोरलं गेलं होतं. मी त्यांची वाट पाहत उभा होतो. घरात ग्रामोफोनवर गाणं वाजत होतं. कहा गया बचपन का प्यारा सपना. का कुणास ठाऊक, पण ते गाणं ऐकताना मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. इतक्यात पोस्टमन आला. वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्र हातात घेतलं. सुरुवातीच्या पावसाच्या बातम्या वाचत राहिलो. पण अचानक माझी नजर एका छोट्याशा बातमीवर स्थिरावली आणि एका क्षणात माझ्या मनातलं सगळं शांत आकाश पुन्हा एकदा वादळानं भरून गेलं. त्या बातमीत लिहिलं होतं की करुणाचा विवाह झाला. करुणा, माझ्या कॉलेजच्या दिवसांमधली ती मुलगी, माझ्या पहिल्या प्रेमाची पहिली आठवण. माझ्या हातातून वर्तमानपत्र जवळजवळ निसटून पडलं. क्षणात कितीतरी वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये आम्ही दोघं खूप वेळ एकत्र घालवत असू. हसणं, बोलणं, फिरणं, मनात नकळत एक कोमल नातं तयार झालं होतं. मला वाटलं होतं की हे नातं आयुष्यभर सोबत राहील. पण एक दिवस धैर्य करून मी तिला लग्नाविषयी विचारलं आणि तिचं उत्तर आलं की मला लग्न करावंसं वाटत नाही. ते उत्तर अजूनही मनात जिवंत होतं. आणि आज मात्र ती दुसऱ्या कोणाची तरी झाली होती. आणि त्याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे तिने ज्याच्याशी लग्न केलं तो एखादा मोठा अधिकारी नव्हता, साधा ड्रॉइंग टीचर होता. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ सुरू झालं. माझ्यात काय कमी होतं? मला नाकारून तिनं त्यालाच का निवडलं? अहंकार, दुःख, राग सगळं एकत्र मनात उसळत होतं. तेवढ्यात बाबासाहेब आले. त्यांनी माझ्याकडं पाहिलं. त्यांच्या अनुभवसंपन्न नजरेला माझ्या चेहऱ्यावरचं वादळ लगेच दिसलं. सगळी गोष्ट समजल्यानंतर ते शांतपणे हसले आणि म्हणाले की पहिलं प्रेम म्हणजे ज्वालामुखी नाही, तर ते वादळ असतं. मी त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहत होतो. ते पुढे म्हणाले की वादळात दोन होड्या अचानक एकमेकांच्या जवळ येतात, पण वादळं शांत झाली की त्या पुन्हा आपल्या आपल्या किनाऱ्याकडे निघून जातात. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात काहीतरी हलायला लागलं. रात्र वाढत गेली, पण माझ्या मनातले प्रश्न अजून जागेच होते. रात्र बरीच पुढे गेली होती. घरभर शांतता पसरली होती. फक्त भिंतींवरचं घड्याळ आपल्या ठरलेल्या लयीत टिकटिक करत होतं. अचानक माझी झोप तुटली.
क्षणभर मला समजलंच नाही की मी का जागा झालो. अजय रडला असेल का? मी पटकन त्याच्या पाळण्याजवळ गेलो. पण तो अगदी शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गोंडस हसू होतं. झोपेतही तो जणू एखाद्या सुंदर जगात फिरत होता. मी त्याच्याकडे पाहत राहिलो आणि न कळत मनात विचार आला की लहान मुलांच्या स्वप्नात काय येत असेल? रंगीत फुलं, चांदण्यांशी खेळणं, की आईचा आवाज, की फक्त आनंद? कारण बालमनाला वास्तवाची ओळख कधीच नसते. ते फक्त स्वप्नांमध्ये जगत असतात. पण मोठं होताना आपण ती स्वप्न हरवून बसतो. माझ्या मनात अचानक करुणा आली. काही वेळापूर्वीच तिच्या लग्नाची बातमी वाचली होती आणि आता ती पुन्हा मनाच्या दारावर येऊन उभी राहिली होती. माझ्या मनात बाबासाहेबांचे शब्द घुमू लागले की पहिलं प्रेम म्हणजे वादळ असतं. पण मन अजूनही ते मान्य करायला तयार नव्हतं. कारण एक प्रश्न मला सतत त्रास देत होता. करुणाने मला नाकारलं, पण मग तिने दुसऱ्याशी लग्न का केलं? हे खरंच प्रेम होतं का? की मी फक्त माझा दुखावलेला अहंकार? माझ्या मनात दोन विचार एकमेकांशी भांडत होते. एक मन म्हणत होतं की प्रेम कोणावर करायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो, तर दुसरं मन हट्टाने सांगत होतं की माझ्यात काय कमी होतं. अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हलकेच हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं तर ती माझी पत्नी होती. झोपेतून नुकतीच उठलेली, केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात अजून झोपेची ओल होती. ती हसून म्हणाली की अजय रडत होता का? मला उठवायचं ना? त्या साध्या शब्दांमध्ये इतकी आपुलकी होती की मनातलं वादळ क्षणभर शांत झालं. ती मला परत पलंगाजवळ घेऊन आली आणि हळूच विचारलं, मला माहिती आहे तुम्हाला झोप का येत नाही. मी हसत तिच्याकडं पाहिलं. मग सांग बरं, का झोप येत नाही मला? ती थोडीशी लाजली. माझ्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, सुख मोठ्या घरात नसतं. सुख दोन माणसांनी एक होण्यात असतं. त्या क्षणी माझं मन अचानक शांत झालं. करुणा, ती कदाचित माझ्या आयुष्यातलं एक सुंदर स्वप्न होती. पण स्वप्न आणि वास्तव यात फरक असतो. स्वप्न सुंदर असतात, पण माणूस जगतो तो वास्तवात. आणि माझं वास्तव माझ्यासमोर बसलं होतं, माझ्या हातात हात ठेवून. सकाळ झाली होती, पण मनातली रात्र अजून संपली नव्हती. काल रात्रीच्या विचारांनी मन थकलं होतं. बाहेर वातावरण बदलत होतं. कालचे काळे ढग नाहीसे झाले होते. स्वच्छ ऊन पडलं होतं. निसर्ग एका रात्रीत बदलला होता. पण माझ्या मनातलं वादळ अजून तसंच होतं. मी स्वतःलाच समजावत होतो की कदाचित करुणा हे फक्त माझं एक स्वप्न होतं आणि माझं खरं आयुष्य अरुणासोबत आहे. पण मनाला समजावणं आणि मनानं समजून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. इतक्यात एक माणूस माझ्या ऑफिसमध्ये आला. त्याचा चेहरा अस्वस्थ दिसत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. तो बसला, पण त्याचे हात थरथरत होते. थोडा वेळ शांत राहिल्यावर तो बोलू लागला, साहेब, मला तुमची मदत हवी आहे. त्याची गोष्ट ऐकून मीही थोडा स्तब्ध झालो. एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या माणसाबरोबर संसार सुरू केला होता. पण आता तिला त्या माणसाचा कंटाळा आला होता. ती त्याच्यापासून दूर जायला इच्छित होती, पण तिला भीती वाटत होती की एकेकाळी ज्या प्रेमासाठी तिनं आपलं घर सोडलं होतं, आज तेच प्रेम तिच्यासाठी कैद बनलं होतं. तो माणूस माझ्याकडे आशेनं पाहत होता, पण माझ्या मनात वेगळेच प्रश्न सुरू होते. प्रेम खरंच इतकं बदलतं? ज्यासाठी माणूस जगाशी भांडतो, त्याच गोष्टीचा एक दिवस इतका तिरस्कार वाटू शकतो का? मला गडकरांच्या ओळी आठवल्या, क्षण एक पुरे प्रेमाचा,
पण अचानक वाटलं की प्रेम कदाचित फुलांचा हार नसावा, तर तो अग्नी असावा, जवळ असताना ऊब देणारा आणि जास्त जवळ गेलं तर जाळून टाकणारा. मी त्या माणसाला सांगितलं की मला त्या स्त्रीशी स्वतः बोलावं लागेल. तो निघून गेला. पण त्याच्या जाण्यानंतरही माझ्या मनात एक प्रश्न घोळत राहिला. प्रेमाचे किती चेहरे असतात? पहिलं प्रेम, विरह, त्याग, स्वप्न आणि आता भीती. इतक्यात पोस्टमन आला. नेहमीप्रमाणे काही कागदपत्र, काही पत्र मी सहज हातात घेतली. पण एका पत्रावर नजर पडताच हृदयाचा ठोका चुकला. त्या अक्षरांना मी कधीच विसरू शकलो नव्हतो. ते करुणाचं पत्र होतं. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. ज्याचं नाव कालपर्यंत फक्त आठवणीमध्ये होतं, ती आज पुन्हा माझ्या आयुष्यात दार ठोठावत होती. माझे हात थरथरत होते. पत्र उघडण्याची हिंमत होत नव्हती, कारण कधीकधी काही उत्तरं मिळण्यापेक्षा न मिळणंच माणसाला जास्त सुरक्षित वाटतं. कधीकधी एक पत्र माणसाच्या आयुष्यात वादळ घेऊन येतं. ते पत्र हातात घेतल्यापासून माझ्या मनाची अवस्था विचित्र झाली होती. लिफाफ्यावरची अक्षरं वाचताना अनेक वर्ष मागे सरली होती. कॉलेजचे दिवस, मोकळे रस्ते, एकत्र घालवलेले क्षण आणि करुणाचा चेहरा, सगळं पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. मी बराच वेळ पत्र उघडलंच नाही, कारण माणूस कधीकधी सत्याला घाबरतो. ज्या आठवणी आपण मनात जपून ठेवतो त्या तशाच सुंदर राहाव्यात असं वाटतं. त्यांना पुन्हा वास्तवाच्या प्रकाशात आणण्याची भीती वाटते. शेवटी धीर करून मी पत्र उघडलंच. शब्द वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक ओळीसोबत माझ्या मनातलं शांत पाणी पुन्हा हलू लागलं. करुणा लिहत होती की आयुष्यानं तिला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. काही स्वप्न पूर्ण झाली होती, तर काही रस्त्यातच हरवली होती. माणूस जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याला वाटतं की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण, एकमेकांकडे पाहून धडधडणारं हृदय, एकमेकांशिवाय जगणं अशक्य वाटणं. पण आयुष्य पुढे जातं आणि मग न कळत प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेणं नसतं. प्रेम म्हणजे संकटात साथ देणं असतं. करुणाचे शब्द वाचताना माझ्या डोळ्यासमोर अरुणाचा चेहरा आला, जी रोज माझ्यासाठी जगत होती, जिला माझ्या प्रत्येक सवयीची ओळख होती, जी माझ्या हसण्यात आनंद शोधत होती. मी अचानक स्वतःलाच विचारलं की मी नेमकं काय शोधत होतो? एक जुनी आठवण, की आज माझ्यासमोर असलेल्या सुखांची किंमत? माझ्या हातातलं पत्र संपलं होतं, पण मनात नवा प्रवास सुरू झाला होता. कधीकधी पहिलं प्रेम माणसाला मिळत नाही, पण ते त्याला प्रेमाचा खरा अर्थ शिकवून जातं. काही आठवणी अशा असतात, त्या माणूस विसरण्याचा प्रयत्न करतो, पण त्या स्वतःहून परत येतात. त्या दिवसापासून माझ्या मनात सतत एक विचित्र संघर्ष सुरू झाला. एका बाजूला वर्तमानपत्र होतं, जे वाचत मी माझं घर, माझा संसार, अरुणाचं निस्वार्थी प्रेम, आणि दुसऱ्या बाजूला होत्या भूतकाळाच्या धूसर सावल्या. करुणा पुन्हा मनाच्या दाराशी येऊन उभी राहिली होती. मी स्वतःलाच प्रश्न विचारत होतो की पहिलं प्रेम इतकं सहज विसरता येत नाही का? की आपण आठवणींवरच प्रेम करत असतो? त्या दिवशी मी खिडकीजवळ बराच वेळ उभा होतो. बाहेर लोकांची धावपळ सुरू होती. प्रत्येक माणूस कुठेतरी पोहोचण्यासाठी धावत होता. आणि अचानक एक विचार मनात चमकून गेला की प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपूर्ण गोष्टी असतात. प्रत्येकाला सगळं मिळत नाही. कित्येकांना प्रेम मिळत नाही, कित्येकांना संधी मिळत नाही, तर काहींची स्वप्न मध्येच तुटतात. तरीही माणसं जगतात, पुढे जातात, हसत राहतात, नवीन आनंद शोधतात. कदाचित आयुष्याचं सौंदर्य पूर्णत्वात नसतं,
तर अपूर्णतेतच असतं. मी मागे वळून पाहिलं. अरुणा अजयला मांडीवर घेऊन हसत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावर इतका निरागस आनंद होता की अचानक माझ्या मनातला सगळा गोंधळ शांत व्हायला लागला. त्या क्षणी जाणवलं की काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून आयुष्य रिकामं होत नाही. कारण कधीकधी ज्याचा आपण शोध घेत असतो ते सुख आधीपासूनच आपल्या जवळ असतं. फक्त ते पाहायला शिकावं लागतं. माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा त्याला स्वतःपासूनच उत्तरं हवी असतात. त्या दिवसानंतर मी स्वतःला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करत होतो. मनाला सांगत होतो की भूतकाळ म्हणजे मागे सोडून दिलेला रस्ता आहे. पण मनाचं एक विचित्र असतं. शरीर वर्तमानात असतं आणि मन अनेकदा भूतकाळात भटकत राहतं. त्या दिवशी ऑफिसमधलं काम संपवून मी घरी निघालो. रस्त्यावर खूप गर्दी होती. लोक येत होते, जात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळी गोष्ट लिहिली होती. कोणी आनंदात होतं, कोणी चिंतेत दिसत होतं, तर कोणी आशेने जगत होतं, कोणी आठवणींमध्ये हरवलं होतं. आणि मग अचानक मनात एक विचार आला की या सगळ्या माणसांच्या आयुष्यातही कदाचित काही अपूर्ण कथा असतीलच की. अशी काही नावं जे ते कधीच विसरू शकले नसतील. मनातला प्रश्न तसाच राहिला. घरी पोचलो. दार उघडलं. अरुणा नेहमीप्रमाणे दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तेच शांत हसू होतं. तिनं काही विचारलं नाही. फक्त चेहऱ्याकडे फक्त एक नजर टाकली आणि म्हणाली की आज खूप दमलेले दिसताय, इतकंच. मोठ्या मोठ्या प्रश्नांपेक्षा कधीकधी हे साधे शब्द जास्त आधार देतात. मग त्या क्षणी जाणवलं की प्रेम नेहमी मोठ्या घोषणांमध्ये नसतं. ते छोट्या छोट्या काळजीत असतं. एखाद्याच्या चेहऱ्यावरचा थकवा ओळखण्यात असतं. काही न विचारताही मन समजून घेण्यात असतं. मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि अचानक वाटलं की पहिलं प्रेम माणसाच्या मनात आठवण बनून राहत असेल, पण आयुष्याला अर्थ देणारं प्रेम कदाचित वेगळंच असतं. काही दिवस आयुष्यात असे येतात जेव्हा माणूस जगत नसतो, तो फक्त प्रेमात वाहत असतो. त्या दिवसांमध्ये माझ्या आयुष्यातला एक वेगळीच दिशा मिळत होती. आधी अभ्यास, भविष्य, मग घरची परिस्थिती हे सगळं महत्त्वाचं वाटायचं. पण आता